नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. चिदंबर महास्वामींचे कुलस्वामिनी शाकंभरी देवीचं नवरात्राचं सुरुवात झालेली आहे. पुढच्या शनिवारी ते काय आहे त्या दिवशी आपल्याला शाकंभरी पौर्णिमा आहे. जशी आपली प्रत्येकाची कुलस्वामिनी देवी असती, माझी जशी अंबाबाई, तुमची तुळजापूर असेल, कोणाची माहूरगड असेल, कोणाची सप्तशृंगी असेल, तसं चिदंबर महास्वामींची कुलस्वामिनी ही कर्नाटकमधली बनशंकरी बादामी देवी. म्हणजे काय, शाकंभरी पौर्णिमा म्हणजे शाकभाजी, भाज्यांच्या याच्यातून त्यांचं त्या दिवशी निर्माण करून त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग भाजी ज्या आपल्या ज्या पालेभाज्या आहेत यांचा आपण काय त्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवला जातो, भोग दाखवला जातो, देवीची आरस पण तशी आपण केली जाते. त्या याच्यामध्ये आपण शाकंभरीच्या दिवशी आपण काय करतो, गोंधळ करतो. इथं गोंधळ करतो म्हणजे आई साहेब इथं काय करतात, कुंकू खेळतात. आणि कुंकू खेळतात, ह्या कुंकू हे लेण म्हणून तुम्हाला त्या दिवशी दिलं जातं. आणि कुंकाचं लेण म्हणजे काय, सौभाग्याचं लेण पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, सुख समाधान आनंद आणि घरातली दरिद्रता जायचं लक्षण म्हणजे काय, कुंकू. कुंकू डोक्याला असेल तर चेहरा कसा दिसतो, एकदम भारी. आता याचा चेहरा पहा, आमचा बाबा चेहरा पहा, फरक आहे की नाही. बाबा चेहरा जर कुंकू असतात तर काय दिसलं असतं, एकदम चेहरा भारी दिसला असता. खैरेचा चेहरा कसा दिसतो, टवटवीत दिसतो. नगरून आला तरी टवटवीत आहे की नाही, कसा दिसतो, टवटवीत. हा, खैरे भारी माणूस आहे, काय हरकत नाही. आपल्याला एक लक्षात ठेवा, प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, आपली संस्कृती काय सांगते, घरातून बाहेर पडायच्या आधी डोक्याला काय लागलं पाहिजे, कुंकू लावलं पाहिजे. काहीतरी डोक्याला आपल्या काहीतरी लागलं पाहिजे आणि हे लावलंच पाहिजे. आपला धर्म एक साईडला चाललाय, आपण एक साईडला चाललोय. धर्माने जे काही सांगितलेलं आहे, हिंदू धर्माचं जे कार्य आहे, हे आपण कोणीच मान्य करायला तयार नाही. फक्त म्हणायला आपण काय म्हणतो, हम हिंदू आहे. काय, हम हिंदू आहे. काय खतरे में आहे हिंदुस्थानामध्ये, हिंदू खतरे में. अरे कोणता प्रकार आहे, राहतोय हिंदुस्थानात, खतरे में कोण, हिंदू खतरे में. हिंदू खतरे मेचा विषयच येत नाही. आपणच स्वतःला खतऱ्यात टाकलेला. आपल्यामध्येच जे गुण आहेत हे जर आपण चांगल्या प्रकारात जर आपण दाखवले गेले तर आपल्याला कोणत्याही माणसापासून खतरा नाही. आपण कुंकू लावायलाच घाबरतो. का घाबरतो, काय लाज वाटायचं कारण आहे. अष्टगंध लावा, कुंकू, डोक्याला काही ना काही पाहिजे. हे बघा, हिंदू आहे तर लाज वाटायचं कारण नाही, हिंदू नसेल तर त्याला लाज वाटायचं पाहिजेच, काय हरकत नाही. प्रत्येकाला एक सांगणे, माझ्याकडे जो येतो त्यांना तडफोडून सांगतो, पण ऐकत कोणी नाही. आता काय होतंय, स्वामींनी सांगितलंय तुझं कार्य काय आहे, पोस्टमनचं कार्य आहे. हनुमंतराय काय होते, रामाबरोबर पोस्टमनचं काम होतं. त्यांनी काय केलं, सांगितलं, केलं आणि निघून गेले. आमचं पण काम काय आहे, त्यांनी सांगायचं, आम्ही ऐकायचं, तुम्हाला सांगायचं, तुम्ही ऐकायचं की नाही ऐकायचं त्याच्यावर तुमचा विषय. तुमचं आयुष्याचं तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल, तुम्ही एक लक्षात ठेवा, आयुष्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 1.25 महिना रोज जे लोक डोक्याला कुंकू लावत नाही किंवा अष्टगंध लावत नाही, डोक्याला लावायला लाज वाटते ना, त्या लोकांसाठी मी एक गोष्ट सांगतो, 1.25 महिना रोज लावून बघा आणि आत्तापर्यंत जगले आणि 1.25 महिन्यात किती जगले याचा अनुभव घ्या. फरक मी काय म्हणतो, मी बघा आपल्या देवस्थानमध्ये काय आहे, आपल्या देवस्थानमधलं खासियत काय आहे, आपण लोकाला वर्षभर 6 महिने 4-6 वर्ष थांबायला लावत नाही. आपण काय सांगतो, 1.25 महिने ते 6 महिने काय करा, महास्वामी करून बघा. आयुष्याच्या अगोदर कसे जगले, 6 महिन्यात कसं जगले, लोकांना स्वतःलाच कळतं की काहीतरी इथं आहे. लोकांना स्वतः कळतं. मला काही सांगावं लागलं का, मी कोणाच्या घरी जातो का, मला कोणाला सांगावं लागतं का, या देवस्थानला, या देशवंडीला काहीच गरज नाही. का नाही काही गरज, आपण ते आहेत ना बसलेले, ते तुमचं काम करतात, ते तुम्ही त्यांच्या पाशीच नतमस्तक झाले पाहिजे. पण कलियुग आहे, कलियुगामध्ये लोकाला बाबा लागतो. काय लागतो, बाबा लागतो. आम्ही तर 56 वेळा सांगितलं. असा कोणता माणूस आहे की तो 56 वेळा सांगतो की माझ्यापाशी येऊ नका, कोणाला धरा, चिदंबरांना धरा. पण लोकांना काय आहे, हाय त्यातले आता बघ भरपूर फरक पडत चाललाय. लोकाला समजायला पण लागलंय, देवाचं कार्य पण समजायला लागलंय, सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. पण माणसाला काय लागतंय, कलियुगामध्ये बोलता चालता देव लागतोय, बोलणारा चालणारा संत लागतोय, बोलणारा चालणारा गुरु लागतोय. आपल्यालाकडे एकच प्रॉब्लेम काय आहे, फुटाफुटावर गुरु आहेत. किती आहे, फुटाफुटावर. पण खरा गुरु कसा, खरा गुरु, मी तुम्हाला एक खऱ्या गुरुची व्याख्या सांगतो, जो तुमच्याकडून कधीच 1 रुपया मागणार नाही,
जो कधीच तुमच्या कोणत्या गोष्टीला भाळणार नाही, जो तुमचं आयुष्यामध्ये परखड बोलल तुमच्याबरोबर, तो गुरु खरा. तुमचं मन सांभाळायला लागला तर तिथून समजायचं तो गुरु खरा नाही. तुमचे मन सांभाळायला लागला म्हणजे तो काय करायला लागला, काय करायला लागला, तुमच्या पैशाकडं बाळला. एक लक्षात ठेवायचं, चिदंबर हा सृष्टीचा निर्माता आहे. त्याला तुमच्याकडून फक्त नामस्मरणाची गरज आहे. त्याला तुमच्याकडून तुमच्या हृदयातल्या भावाची गरज आहे, बाकी कशाची गरज नाही. तो निर्माणच तिने केलं आहे. पैसा निर्माण, लक्ष्मी निर्माणच तिने केली, पेढे निर्माणच तिने केले, खडीसाखर निर्माणच तिने केली, सगळी ही सृष्टी निर्माणच तिने केली. तुम्हाला तिने निर्माण केलं. मग तुमच्याकडं त्याला फक्त अपेक्षा काय आहे, शिव चिदंबर नामस्मरणाची. मग हा नाम जो घेती तो तरती जाती, तरणारच 100%. जो नामस्मरण करेल तो तरतच जाणार आहे. आपण पाहतो रोज 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 माझ्याकडे लोक येतात, लोकांचे मेसेज येतात, लोकांचे फोन येतात, गुरु काम झालं, आत्ता झालं, आज झालं. आज मला एक जणाचा आत्ता 1:30-2च्या दरम्यान फोन आला. उमऱ्या गावचीच मुलगी दिलेली त्याला, शेंडे म्हणून आपल्या स्वाती शेंडेची कोण चुलते कोणतरी लागतात. 10व्या खेटीला मुलाचं लग्न, लग्नाचा विषयच नव्हता म्हणजे, लग्न जमतच नव्हतं. 10व्या खेटीला मुलाचं लग्न जमलं. आणि लग्न कुठं जमलं तर कुठं इकडं राहतो, पुण्यात तिकडं, आणि लग्न जमलं उमऱ्यामध्ये. आता उद्या काहीतरी साखर पडाय त्याचा. म्हणजे विचार करा हे किती फास्ट रोटेट आहे. 10व्या आठवड्यात 10वी खेट नाही पूर्ण होत तर त्याचं काम झालं. असे किती लोक येतात, आपल्या वैजू बाबळगावचे लोक येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही भलं होतं चाललंय, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. कुठून आलेले लोक कुठून आलेत, कुठून जातात. ते लांबून पुण्यातून, नाशिक, औरंगाबाद, कुठून लोक येतात. आज खानदेशातून एक जण आलेत. कुठून येतात ते, कोण जाते सांगायला, कोण प्रचार करतंय. प्रचार फक्त स्वतः स्वामी करतात. का की बुद्धी देणारा चिदंबर आहे, करता करिता चिदंबर आहे. हेच ज्या दिवशी डोक्यात धरताल त्या दिवशी तुम्हाला कोणाचीच गरज राहणार नाही. फक्त एकच बुद्धीत ठेवायचं, का की आपला बसलेला देव जो आहे तो इथं उभा आहे, तो आपल्यासाठी उभा आहे आणि आपण त्यांच्यासाठी इथे येतो. आपण कोणासाठी तिथे येत नाही. इथं आल्यानंतर निस्वार्थपणे सेवा करा. इथं आल्यानंतर नुसतं बसू नका. इथं मी भरपूर लोक बघतो, आले की 11 प्रदक्षिणा मारल्या की त्यांना असं वाटतं की डोंगर चढला. काहीच उपयोग नाही. का नाही 11ची 21 वर जात, 21ची 51 वर जात, 51ची 108 वर जात. एक लक्षात ठेवा, जो जास्त प्रदक्षिणा मारेल, जो जास्त नामस्मरण करेल, जो जास्त सेवा करेल, त्याच्याच आयुष्यामध्ये लक्ष्मी सतत राहील, त्याच्याच आयुष्यात सुख समाधान राहील, त्याच्याच आयुष्यात जी गोष्ट त्याला पाहिजे ती स्वामी देतील. आणि आत्तापर्यंतची एक हात मला वरती करून दाखवा की इथं आलेत वर्ष झालंय आणि मला एकही गोष्ट मिळालेली नाही. एक हात मला वरती करून दाखवा, मी उद्यापासून चिदंबर सांगायचं सोडून देईल. हाय कोणी असेल तर सांगा, मला पण कळू द्या की जो फार वर्षापासून येतो आणि तर काहीच मिळालं नाही. हाय का? अरे म्हणजे कळल, मला पण कळल ना. चिदंबर हे शब्दच असे आहेत. चिदाकाश चिदंबर, जो कणाकणात आहे, तो पूर्ण आकाश अंबरजीने व्याप्त केलेलं आहे, तो चिदंबर. तो तिथल्या सृष्टीमध्ये आल्यानंतर कोणालाच खाली हात ठेवणार नाही. अनुभव घेऊन बघा. जे नवीन लोक त्यांसाठी सांगतो, जुन्या लोकांना तर भरपूर आलेलं आहे. जुन्या लोकांतले 4-5 जण उठवले तिथं अक्षरशः लोक वेडे होतात, अक्षरशः वेडे होतात. नॉर्मल सांगायचं, आता मी शाकंभरी पौर्णिमेवर पहिलं बोलतो, मग शेवटचा तिरोध, कारण काय मुद्दा वेगळा चालायला लागला. शाकंभरी पौर्णिमा, आईसाहेब स्वतः त्या दिवशी शिवन शक्तीच्या रूपामध्ये तिथं उभे राहतात. आपण पहिला दिवस असा असतो की त्या दिवशी चिदंबर महास्वामी देवी रूपात असते. का असतात? स्वतः आईसाहेब काय असतात? स्वामींना, स्वामी जे रूप आहेत हे आपण त्या दिवशी देवी रूप करतो. आणि त्या दिवशी तुमचे डोळे सुद्धा तुम्हाला लक्षात येणार नाही. ही मूर्ती जी आहे ना, या मूर्तीमध्ये देवी दिसते. काय दिसती? देवी दिसते. प्रत्येकाने या आणि बघा, आणि इतकं सुंदर रूप दिसतं, तुम्ही सुद्धा पागल होऊन जाताल. तुम्ही म्हणताल हे काय झालं, आईसाहेब कस काय तयार झाले? हेच चिदंबर महास्वामींच्या अवतार कार्यामध्ये एकदा गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. त्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये स्वामींनी स्वतः देवीचं रूप घेतलं. काय घेतलं? अक्षरशः देवीचं रूप घेतलं. आणि ते देवीचं रूप आपण काय करतोय तर स्वामींना आपण त्या दिवशी देतो. म्हणजे काय? हाच शिव आहे आणि हीच शक्ती आहे. आपल्याला दुसरीकडे जायची गरज
नाही. शिवशक्ती ज्या दारात उभी आहे त्या दारामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. आपण आयुष्यामध्ये काय करतोय? शंकराची भक्ती करतोय आणि शंकराची भक्ती करून देवीची भक्ती करतो. दोघांची भक्ती ही शिवन शक्तीचा मिलाप हे आपण करायचा प्रयत्न करतो. होतो का? नाही होत. मग इथं साक्षात शिव आणि शक्ती याचं मिलन पुढच्या शनिवारी आहे. हेच शिव आहेत आणि हीच शक्ती आहे. याचं रूप दाखवण्याचं काम ती काय करतात? शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी करतात. मग शाकंभरी पौर्णिमेचा दिवस हा पुढचा शनिवारी आहे. पुढच्या शनिवारी बरोबर 12 वाजता आपण शाकंभरी देवीचा उत्सव चालू करणार आहे. 12 वाजता दुपारी 12 ते 1च्या दरम्यान गोंधळाचा कार्यक्रम होईल. आपण पालखी सोहळा 1 वाजल्यानंतर पालखी सोहळा होईल. 1 ते 2 पालखी सोहळा होईल. 2 नंतर महाप्रसाद होईल. महाप्रसाद झाला की कार्यक्रमाची सांगता होईल. उद्याच्या पुढच्या शनिवारी संध्याकाळचं जे आहे ते संध्याकाळी पालखी सोहळा होणार नाही. तो पालखी सोहळा दुपारी होईल. त्या दिवशी आपण कुंकू खेळतो. कुंकवाचं लेंड देते आईसाहेब. आईसाहेब कुंकू देतात. त्या दिवशी कुंकू प्रत्येकाने माझ्याकडून द्यायचं राहिलं तर प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं, जाताना इथून काय घेऊन जायचं? कुंकवाचं लेणं घेऊन जायचं. प्रत्येकाने घरी घेऊन जायचं. ते कुंकू आपल्या कुंकवामध्ये टाकायचं आणि दररोज बाहेर जाताना ते कुंकू आपल्या काय करायचं? डोक्यावर लावून बाहेर पडायचं. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी दुसरं काही लक्षात ठेवायचं नाही. इथं येत आहे, देशवंडीला येत आहे. एवढ्या लांबून लांबून तुम्ही चिदंबरासाठी देशवंडीला येत आहे. देशवंडीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात चाललंय. कशामुळं? तुमच्या भक्तीमुळं. मग तुमची भक्ती चांगली म्हणून कुठून कुठून लोक येतात. तुमच्यामुळं लोक इथे येतात. मग काय केलं पाहिजे? आपण पण कसं वागलं पाहिजे? आपण महास्वामींचे भक्त आहोत. आपले स्वामी फार श्रेष्ठ आहेत. आपलं वागणं कसं पाहिजे? श्रेष्ठच पाहिजे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर चिदंबराकडे जायला नको असं वाटतं कामा नाही. मग आपण असं वागलं पाहिजे की आपल्याला बघून आपले लोक जवळचे कुठं आले पाहिजे? स्वामींकडे आले पाहिजे. आमचे गुरु सांगायचे ॲक्टिंग करा. काय करा? ॲक्टिंग. अशी ॲक्टिंग करा की तुमची ॲक्टिंग पाहून लोक काय करतील? इकडे येतील. कारण का? 3 तासाचा पिक्चर असतोय. 3 तासाची जी ॲक्टिंग असते ना ती पाहिल्यानंतर 2 महिने माणूस ते डोक्यात ठेवतो, काय भारी ॲक्टिंग केली रे तिने. तुमची ॲक्टिंग पाहून लोकांनी आयुष्यभर चिदंबर केला पाहिजे. ॲक्टिंग करत 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 ॲक्टर एक दिवस काय होतो? ते त्याच्या अंगवळणी पडतं आणि तो आयुष्यभर देव करत असतो. ती ॲक्टिंग करता करता मुखा शिवचिदंबर म्हणत 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 हे काय होईल? तुमच्या अंगवळणी पडल. आणि अंगवळणी पडलं तर मला तुम्हाला कधीच सांगायची गरज पडणार नाही शिवचिदंबर जप करा म्हणून. तुमच्या मुखात सारखा शिवचिदंबर शिवचिदंबर. कुठं जायला का शिवचिदंबर, कोणी आला का शिवचिदंबर. आमचे राजू काका आहे, नगरपालिकेत काम करतात. त्यांना भाईसाहेबाचे लोक पण भेटले की शिवचिदंबर मानतात. का? का? ते बोलताना शिवचिदंबर बोलतात. एकदा शिवचिदंबर बोलला, दुसऱ्यांदा शिवचिदंबर बोलला, तिसऱ्यांदा पुढून रिॲक्शन येते शिवचिदंबर. आपण सारखं शिवचिदंबर म्हणा, पुढचा माणूस ऑटोमॅटिक म्हणायला सुरुवात करतो. तुम्हाला भेटल्यानंतर पुढचा माणूस शिवचिदंबरच म्हणणार. का नको म्हणा? मग स्कंद पुराणात जर एकदा सांगितले, एकदा शिवचिदंबर म्हणलं तर 500 कोटी ओम नमः शिवाय म्हणलं तर पुण्य मिळतं. हे स्कंद पुराण हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. चिदंबर स्वामींचा अवतार कार्य स्वामी समर्थ महाराजांबरोबरचं 400-600 वर्षापूर्वीचं आणि हजारो वर्षापूर्वी स्कंद पुराणात व्यासांनी लिहून ठेवलंय. एकदा शिवचिदंबर म्हणलं तर 500 कोटी ओम नमः शिवाय म्हणलं तर पुण्य मिळतं. अहो तुमच्यामुळं जर येड्या गाबाळ्याला शिवचिदंबर मानता यायला लागलं, तो जर शिवचिदंबर म्हटलं आणि त्याला 500 कोटी ओम नमः शिवाय म्हणलं तर पुण्य मिळालं, त्याचं आयुष्याचं जर कल्याण झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला कोणाला लागणार आहे? तुम्हाला लागणार आहे. फुकटचं पुण्य घ्या ना. फुकटचं काय करायचं? पुण्य घ्यायचं. हे आपण बिम्मेची स्कीम नाही का? एकाने केलं दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याने केलं तिसऱ्याला दिलं. मग ते शेवटपर्यंत जो करीन, जो शेवटचा माणसाचं बी पहिल्या माणसाला मिळतंय. असंच आहे. ही चेन आहे आयुष्याची. ही चेन आहे. त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतं, याच्यामध्ये कधी लॉस होणार नाही. कारण का? याच्यामधलं तुमचा शिवचिदंबर आणि शेवटच्या माणसाचा शिवचिदंबर काय असेल? एकच असेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळत राहणार? कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी मिळत राहणार. आणि तुम्हाला जर ह्या कंटिन्यू मिळत राहिल्या तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सत्संग करतो. सत्संगाचा अर्थच काय? संतांचा संघ. संतांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा स्वामींचा शब्द असतो. तो खरा मानायचा आणि तिथून चिदंबर करायला सुरुवात करायची. आणि स्वामी जे सांगतात, स्वामी म्हणतात फक्त चिदंबर कर. तू फक्त चिदंबर कर. तुला जर नाही मिळालं तर तिथून पुढे येऊन बोल. एवढं छाती ठोक स्वामी सांगतात. येऊन भांडा. काय म्हणतात? भांडा. तुमची ताकद नाही ना भांडायची, कारण की तुम्ही चिदंबरच तेवढा करत नाही. तुम्ही भांडू शकता का? नाही भांडू शकत.
का नाही भांडू शकत? कारण तुमच्या हृदयात बसलेला देव जो आहे तो तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. जसा विश्वास चिदंबरावर आहे त्याला कुठं जायची गरज पडत नाही. ब्रह्मांड फिरले तरी परत चिदंबराकडे यावं लागतं. असं भरपूर जणांनी अनुभव घेतलाय. फिरले 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 आणि काय झालंय? ब्रह्मांड फिरून आले आणि परत कुठं आले? चिदंबराकडे झाले. कारण का? की महास्वामी हेच एकमेव आहे. कलियुगातला हा अवतार आहे आणि कलियुगात शिवचिदंबर नामाला फार मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. हे नाम जो घेईल त्याचं आयुष्याच्या हस्तरेषेमध्ये जर एखादी गोष्ट लिहिली नाही तर स्वामी म्हणतात मी हस्तरेषा बदलू शकतो, तुझं प्रारब्ध बदलू शकतो, फक्त कशाने? नामस्मरणाने. मग नामापरता मंत्र नाही वेदशास्त्र देती वाई. हे जे ब्रीदवाक्य घेऊन संत चालले, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, चिदंबर महास्वामी तेच म्हणतात. पुढचं अवतार कार्य चिदंबराचं ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. मग आपण पण काय करणार आहे? भविष्य पंढरपूर जर हे देशतोंडी होणार आहे हे आपल्याला दाखवलं आहे. भरपूर लोकांच्या स्वप्नात जाऊन इथं गर्दीचा डोंगर दाखवलेला आहे. याची प्रचिती आपण सगळे बघतो आणि प्रचिती आपल्याला जर आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायचं असेल तर प्रत्येकाने शिवचिदंबर जप करा, चिदंबर स्वामींचे पारायण करा आणि पुढच्या शनिवारी थोडंसं लवकर या. कारण की आपल्याला जितका लवकर आपण गोंधळाचा कार्यक्रम करू त्याच्यानंतर आपल्याला पालखी करायची. पालखी झाली की मग आपल्या कार्यक्रमाची संपन्न आपल्या होणार. ह्या सगळ्या करत असताना हे सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल. मग नामस्मरण करण्यासाठी आपलं श्री क्षेत्र कवठा, तालुका नेवासा, जिथं ज्ञानेश्वर माऊलींनी काय लिहिलं? ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तेच ज्ञानेश्वर माऊली चिदंबर स्वामींचा राहिलेला अवतार कार्य 45 वर्ष पूर्ण करणारे ते अवतार कार्याची ज्ञानेश्वरी यांची जी ज्ञानेश्वरी जे नेवासा तालुक्यात लिहिली त्या इथं आपण श्री क्षेत्र कवठा येते 60 कोटी शिवचिदंबर नाम जप केलाय. त्याचा यज्ञ सोहळा आहे 26, 27, 28, 1 मार्च, 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला त्याचा काल आहे. ते सगळ्या गोष्टीचं काय आहे? आपण जर नामस्मरणात नसतो पण कमीत कमी आपण काय केलं पाहिजे? तिथं फुल नाही फुलाची पाकळी आपण काय केली पाहिजे? स्वामींच्या नामस्मरणामध्ये केली पाहिजे. आता प्रत्येकाने थोडे थोडे नामस्मरण करा. त्या यज्ञामध्ये ते नामस्मरण तुमचं द्या. तिथं यज्ञ होईल. तो यज्ञ सकल कुटुंब, सकल चिदंबर परिवार आणि ह्या बॉर्डरवर आपले जे सैनिक आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो या संकल्प करून आपण तो काय करतोय? यज्ञ करतोय. आपलं स्वतःसाठी काहीच नाही. आम्हाला स्वतःला काही नको. आम्हाला स्वतःला चिदंबर आमच्या इथं आलेत हेच फार मोठं आहे. कारण का? हे कोणाच्याही घरी जाऊ शकत नाही. ते आमच्या इथं आलेत. आम्हाला तोच आनंद आहे. आमचं काहीतरी कितीतरी पिढ्यांचं आमचं पुण्य स्वामी इथं आलेत, आमच्या इथं उभे आहेत. आमचं इथं काहीच नाही आहे, त्यांचं इथं आहे. त्यांची इथं आम्हाला उभं केलेलं आहे आणि त्यांच्या इथं आम्हाला ठेवलं हेच आमच्यासाठी भरपूर आहे. हे आमचं काहीच नाही. आमच्या मित्रांनी एक सुंदर असं घरावर लिहिण्यासाठी एकदम सुंदर केलं आहे. हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो शिवचिदंबर. हे माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाच्या घराच्या दारावर लावा. फार किरकोळ रुपयाचं असणार आहे. किती रुपयाचं? कोण गणू कुठे गेला? किती रुपयाचं गणू? किती? फक्त 50 रुपयाचं आहे. किती? 50 रुपयाचं. पण एक लक्षात ठेवा, आपण जे म्हणतो ना की गुरु माझं घर एकदम चांगलं होतं, माझ्या घरात कोणाच तरी काय लागली? नजर लागली. अचानक नजर बाधा कोणाची लागते माहिती का? जवळच्या लोकांची लागते. असं काय कोणी तुमच्यावर कळणी करत नाही. एकदम भारी घर आहे, याच्या घरातले भारी चालू आहे, एवढं जरी बोललं तरी काय लागते? नजर लागते. मग तो तुमच्या घराच्या जवळ आल्यानंतर एवढं जरी वाचलं तर नजर लागल का? नाही. हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरावर लावा. काही किरकोळ रुपये. हे जर तुम्ही बाहेर घ्यायला जाताल कमीत कमी 200-250 रुपयाचे 100% खर्च आहे. तो पोरगा बिचाऱ्याने काय केलंय? न नफा ना तोटा काहीच नाही. आलेला खर्च फक्त चिदंबराचा भक्त आहे. तो चिदंबराच्या भक्तीसाठी त्यांनी काय केलं? हे बनवून आणले. आणि हे आपण माझी इच्छा तुम्ही सगळ्यांनी गुरु आदेश म्हणून हा प्रत्येकाने घरावर लावा. मी स्वतः माझ्या घरावर लावले. का? की आता येणारा जाणारा वर्ग माझ्याकडे पण आहे ना, तो पण हे वाचल. हे वाचल्यानंतर तो पण शिवचिदंबर म्हणाल